नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 19 नाणी नोटा. स्वाध्याय. प्रश्न नंबर 1. 3000 पैसे बरोबर किती रुपये? विद्यार्थी मित्रांनो, 3000 पैशाचं आपल्याला रुपयामध्ये रूपांतर करायचं. मग आता 1 रुपया म्हणजे 100 पैसे. मग आपण करणार भागाकार. 3000 पैसे भागिले 100 पैसे. तर मित्रांनो 3000 छेद 100. मित्रांनो हा भागाकार आपण या पद्धतीनं सुद्धा करू शकतो. 3000 भागिले 100. पण मित्रांनो हा भागाकार सोपा असतो. बघा या ठिकाणी अंशछेद काटाकाटी होते. 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला. आता खाली शिल्लक काय राहिले? 30/1 किंवा 30/1. तर मित्रांनो 30/1 भागाकार करा. उत्तर 30च येणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं रुपये 30. म्हणजे 3000 पैसे म्हणजे 30 रुपये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 रुपये 30. प्रश्न नंबर 2. रुपये 5ची 80 नाणी देऊन रुपये 200च्या किती नोटा मिळतील? मित्रांनो 5 रुपयाची 80 नाणी द्यायची. आता 5 रुपयाची 80 नाणी म्हणजे किती रुपये? तर मित्रांनो बघा 5 0 0 आणि 5 8 40 म्हणजे 400 रुपये. मग आता 5 रुपयाची 80 नाणी म्हणजे 400 रुपये. मग या 400 रुपयाच्या बदल्यात आपल्याला 200च्या किती नोटा मिळतील? तर मित्रांनो 200च्या 2 नोटा. 200 गुणिले 2 बरोबर होतात 400 रुपये. म्हणजे 200 रुपयाच्या 2 नोटा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 2. नंबर 3. सुदीपला त्याच्याजवळ असलेली रुपये 500ची नोट मोडून रुपये 20च्या नोटा घ्यायच्या आहेत. त्याला किती नोटा मिळतील? मित्रांनो 500 रुपयाच्या नोट्याऐवजी आपल्याला 20 रुपयाच्या नोटा हव्या असतील तर किती नोटा मिळतील? आपण करणार भागाकार. 500 भागिले 20. मित्रांनो 500 भागिले 20 या पद्धतीनं सुद्धा आपण भागाकार करू शकतो. पण हा भागाकार आणखी त्यापेक्षा सोपा आहे. मित्रांनो या ठिकाणी अंशछेद काटाकाटी होते. 1 0 गेला, 1 0 गेला. आता 50 भागिले 2. आता 2 ने काय करायचं? 50ला भाग द्यायचा. बे 1 बे. आणि या ठिकाणी बघा बे 2 4. मग 5 4 गेले, खाली उरला 1. आता झाले इथं 10 आणि बे 5 10. उत्तर आलं 25. 25 भागिले 1 म्हणजे उत्तर येणार 25च. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 25. मित्रांनो 500ची नोट मोडून 20 रुपयाच्या 25 नोटा मिळतील. प्रश्न नंबर 4. अनिशकडे असलेल्या रुपये 2 व रुपये 5च्या नाण्यांची संख्या समान आहे. त्याच्याजवळ एकूण रुपये 560 असल्यास त्याच्याकडे रुपये 5ची किती नाणी आहेत? मित्रांनो अनिश जवळ 2 रुपये आणि 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या समान आहे. मग मित्रांनो काय करायचे? 2 आणि 5ची करायची बेरीज. 5 आणि 2 7. आता त्याच्याजवळ एकूण रुपये आहेत 560. म्हणजे आपण काय करणार मित्रांनो? 560 भागिले करणार आपण 7. बघा 7 8 56. 56 मधून 56 गेले, बाकी उरली 0 आणि 7 0 0. मित्रांनो बघा अनिश जवळ 2 रुपयाची 80 नाणी आहे आणि 5 रुपयाची सुद्धा 80 नाणी आहेत. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 80. प्रश्न नंबर 5. नेहाजवळ रुपये 200च्या 3 नोटा, रुपये 100च्या 5 नोटा, रुपये 5ची 6 नाणी आणि रुपये 10च्या 5 नोटा आहेत. तर तिच्याजवळ एकूण किती रुपये आहेत? मित्रांनो बघा 200 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे मित्रांनो 3 दुणे 6 600 रुपये. त्यानंतर 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये. मित्रांनो आपण गुणाकार करतोय. त्यानंतर 5 रुपयाची 6 नाणी 5 30 30 रुपये आणि शेवटी 10 रुपयाच्या 5 नोटा 10 5 50. तर मित्रांनो या सर्वांची आपल्याला करायची बेरीज. 0 0 3 आणि 5 8 5 आणि 6 11. मित्रांनो नेहाजवळ एकूण 1180 रुपये आहेत. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 रुपये 1180. प्रश्न नंबर 6. रुपये 4860 9 जणात समान वाटले तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये येतील? मित्रांनो 4860 रुपये 9 जणांमध्ये वाटायचे आहे. आपण करणार भागाकार. 9 5 45. 48 मधून 45 गेले, बाकी उरली 3. वरून घेतले 6 झाले 36. 9 चौक 36.
36 मधून 36 गेले, बाकी उरली 0 आणि 900. मित्रांनो, प्रत्येकाच्या वाट्याला रुपये 540 येतील. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 रुपये 540. प्रश्न नंबर 7. विभाने रुपये 50 व रुपये 100च्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या रुपये 20च्या नोटा मागितल्या, तर तिला रुपये 20च्या किती नोटा मिळतील? मित्रांनो, 50 रुपयाच्या 8 नोटा आणि 100 रुपयाच्या 8 नोटा बँकेत दिल्या. म्हणजे आता हे पैसे झाले किती? बघा आता 800 आणि 845. 50 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 400 रुपये आणि 100 रुपयाच्या 8 नोटा म्हणजे 800 रुपये. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी होणार बेरीज 00 8 आणि 4 12. बँकेत 1200 रुपये दिले आणि 1200 रुपयाच्या बदल्यात आपल्याला 20 रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत. मित्रांनो बघा, 20 रुपयाच्या आपल्याला नोटा घ्यायच्या. मग 20 सख 120. 120 मधून 120 गेले, बाकी उरली 0 आणि 20 म्हणजे मित्रांनो, बँकेतून आपल्याला किती नोटा मिळतील? तर बँकेतून आपल्याला 60 नोटा मिळतील. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 60. प्रश्न नंबर 8. एका 50 रुपयाच्या बंडलात 85 17 85 या क्रमांकापासून 85 18 00 या क्रमांकाच्या नोटा उरल्या आहेत, तर बंडलात किती रक्कम उरली आहे? मित्रांनो, 50 रुपयाचा बंडल आहे. ज्या 50 रुपयाच्या बंडलामध्ये 85 17 85 या क्रमांकापासून 85 18 00 या क्रमांकापर्यंत नोटा उरल्या आहेत. तर मित्रांनो, बंडलात किती रक्कम उरली आहे? तर काय करायचं, अशा वेळेला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 85 18 00 मधून 85 17 85 आपण वजा करणार. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, म्हणजे आपल्याला मिळेल त्या बंडलामध्ये एकूण किती नोटा उरल्या. बघा आता या ठिकाणी शून्यातून 5 जाणार नाही, मग इथे 10 9 आणि इथे होणार 7. 10तून 5 गेले 5, 9तून 8 गेला 1 आणि 7तून 7 गेले 0 0 0 0. मित्रांनो, आता आपलं उत्तर आलंय 15, पण त्या 15 मध्ये एक नोट मिळवा. म्हणजे 15 आणि 1 झाले 16. तुम्ही पाहिजे तर 85 17 85 पासून 85 18 00 पर्यंत 1 2 3 या क्रमांकाने मित्रांनो नंबर जर मोजले तर ते नंबर भरतील 16. म्हणजे 50 रुपयाच्या बंडलामध्ये 16 नोटा उरलेल्या आहेत. मग आता 16 गुणिले आपण करणार 50. 50 रुपयाची एक नोट आहे, 16 नोटा उरलेल्या आहेत. तर मित्रांनो बघा, सुरुवातीला आपण काय करूया, डायरेक्ट 5 सख 30 हातचे आले 3, 5 1 5 6 7 8 आणि हा 0. म्हणजे मित्रांनो, त्या 50 रुपयाच्या बंडलामध्ये 16 नोटा म्हणजे 800 रुपये उरले. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 रुपये 800. नंबर 9. निशांतने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला त्याने रुपये 50 ची नोट दिली, तेव्हा दुकानदाराने त्याला रुपये 5चे एक नाणे परत दिले. तर एका चोकोबारची किंमत किती? अतिशय सोपा प्रश्न आहे. निशांतने 3 चोकोबार विकत घेतलेले आहे आणि दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने त्याला 5 रुपये परत दिले. पण आपल्याला प्रश्न आहे, एका चोकोबारची किंमत किती? मित्रांनो, 50 रुपयाची नोट दुकानदाराला दिली, दुकानदाराने 5 रुपये परत दिले. म्हणजे चोकोबार केवढ्याचे झाले? 50 मधून 5 गेले मित्रांनो 45. 45 रुपयाचे चोकोबार आहेत. बघा, 45 रुपयाचे चोकोबार आहेत आणि चोकोबार घेतले 3. बघा, 3 1 3, 4तनं 3 गेले, 1 उरला, वरून घेतले 5 आणि 3 5 15. 15 मधून 15 गेले, बाकी उरली 0, भागाकार आला 15. मित्रांनो, एका चोकोबारची किंमत आहे 15. म्हणजे 15 त्रिक 45 रुपये. दुकानदाराला दिले 50 रुपये, दुकानदाराने 5 रुपये परत दिले. 45 रुपयाचे चोकोबार झाले. एका चोकोबारची किंमत 15 रुपये. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुपये 15. प्रश्न नंबर 10. कामरानजवळ 5 रुपयांची काही नाणी व 10 रुपयांच्या 6 नोटा आहेत. त्याच्याजवळ एकूण रुपये 205 असल्यास 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या पुढीलपैकी कोणती असेल? मित्रांनो, 5 रुपयाची काही नाणी आहेत, पण किती आहेत ते आपल्याला माहिती नाहीये. आणि 10 रुपयाच्या 6 नोटा आहेत. मित्रांनो, 10 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे 60 रुपये. एकूण पैसे आहेत 205 रुपये, राहिलेले आहे 5 रुपयाचे सगळे नाणे. मग आता 205 मधून जर आपण 60 वजा केले तर बघा, या ठिकाणी 5 आणि 10तून 6 गेले, खाली राहिले 4 आणि या ठिकाणी 81. मित्रांनो, 145 रुपये हे 145 रुपये आहेत सगळे 5 रुपयाची नाणी. मग आता 5 रुपयाची एकूण नाणी किती आहे? बघा, 5 दुणे
10 14 मधून 10 गेले, बाकी उरली 4, वरून घेतले 5, 5 9 45, 45 मधून 45 गेले, बाकी उरली 0, भागाकार आला 29. म्हणजे मित्रांनो 5 रुपयाची 29 नाणी आहेत. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 29. प्रश्न नंबर 11. 970 रुपयात रुपये 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? मित्रांनो 970 रुपयामध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? आपण करणार भागाकार. बघा, अंशछेद काटाकाटी 1 0 गेला, 1 0 गेला, 5 1 5, 5 1 5, 90 5 गेले, बाकी उरली 4, राहिले 47 आणि 5 9 45. मित्रांनो बाकी 2 उरली, त्याला सोडून द्या. जास्तीत जास्त 19 नोटा येतील. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 19. प्रश्न नंबर 12. प्रत्येकी रुपये 25 प्रमाणे 3 आंबे व प्रत्येकी रुपये 30 प्रमाणे 4 अननस विकत घेऊन सलीलने फळ विक्रेत्याला रुपये 100ची 1 नोट व रुपये 50च्या 2 नोटा दिल्या तर त्याला किती रक्कम परत मिळेल? प्रश्न सोपा आहे. प्रत्येकी 25 रुपयाप्रमाणे 3 आंबे म्हणजे 25 त्रिक 75, 75 रुपयाचे झाले आंबे. प्रत्येकी 30 रुपयाप्रमाणे 4 अननस म्हणजे 3 चोक 12, म्हणजे मित्रांनो 120 रुपयाचे झाले अननस. मग आता आंबे आणि अननस किती रुपयाचे झाले? तर 5 7 आणि 2 9 आणि 1 195. मग आता 100 रुपयाची 1 नोट दिली म्हणजे 100 रुपये, 50 रुपयाच्या 2 नोटा दिल्या म्हणजे 100 रुपये. मित्रांनो दुकानदाराला किती रुपये दिले? 200 रुपये दिले. बघा, दुकानदाराला 200 रुपये दिले आणि 195 रुपयाचे फळं विकत घेतले म्हणजे दुकानदार किती रुपये परत देणार? तर मित्रांनो दुकानदार 5 रुपये परत देणार. म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 रुपये 5. विद्यार्थी मित्रांनो यानंतर आहे प्रश्न नंबर 13 आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.